आजचा जो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदग्रहण सोहळा या प्रसंगी उपस्थित असलेले अक्कलकोट तालुक्याचे विकासाचे आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष माननीय शाजीभाऊ पवार साहेब, तसेच अनेक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय अमोलराजे भोसले साहेब, तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि नुकतेच निवडून आलेले सर्व नगरसेवक, सुकृत नगरसेवक, उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, आता शिवसाहेबांनी सांगितलं की अक्कलकोट हे विकसित होत आहे. आपल्याला सर्वांना माहितच असेल की शिर्डीनंतर शिर्डीचा विकास 30 वर्ष झालेला आहे आणि पुढचा विकास अक्कलकोटचा होणार आहे. आणि त्याला कारणीभूत असणारे अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय विकास आमदार साहेब माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आणि त्यांनी सगळ्यांना त्यांनी निवडणुकीला उभे करत असताना सांगितलेलं आहे की आपल्याला अक्कलकोट क्षेत्र विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं. ते प्रत्येकाला सदस्य भारतीय जनता पार्टीचे निघा त्यांना सांगितलेलं की बाबा हे विकास करत असताना तुम्ही म्हणजे ठीक आहे त्याचं तुम्ही बोलून दाखवलं ते ज्येष्ठ आहे त्याबद्दल त्यांचं आपण मानायला पाहिजे त्याबद्दल. पण शिवसाहेबांचं सुद्धा आहे बरोबर आहे. आणि आता ठीक आहे आम्ही प्रतिनिधीला पण सांगितलंय की आपल्या अक्कलकोट शहरातून फिरत असताना आता पाईपलाईनचे काम चालू आहे, गाडी गटार योजनेचे काम चालू आहे, काही ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे, काही ठिकाणी जाताना येताना अडचण आहे. उदाहरणार्थ आपल्याला खासबागमध्ये आता ते दररोज जात असताना गेले 6 महिन्यापासून तो रोड उघडलेला आहे. ते जात असताना अनेक त्रासदायक त्या ठिकाणी एकच लोकांना माहित आहे आपल्याला, पण त्यानंतरचा काळ आपला आहे. त्यानंतर 50 वर्ष आपल्याला बघायला नको. आता आपण त्रास जर सहन केलो तर पुढचा काळ आपल्याला बघायला नको. मी त्यांच्या देखील त्यावेळेला प्रचाराच्या दरम्यान देखील त्यांना कानावर घ्यायचा त्यांनी देखील खुलासा केला की बाबा या पद्धतीने आपल्याला काम करायचं पुढच्या 50 वर्षात. राहता निलंदाला विषय निलंदाला आता एक 5 वर्षासाठी या मेघालयाचे खुर्चीवर बसणार आहे आणि बसलेले आहेत. आणि त्यानंतर आता ऋतुराज राठोड हे देखील 2.5 वर्षासाठी या ठिकाणी आता आपल्याला बसलेले आहेत. तर आपल्याला हे सगळे मीटिंग सगळेजण बोलून चालवायचे. आमचे मोठा आसपासबाई बोडवली साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली 3-4 नगरसेवक आलेले आहेत, परत सुकृत नगरसेवक आहेत. त्या सगळ्यांना आपल्याला घेऊन त्या अक्कलकोट शहराचा विकास कसा करता येईल, आलेल्या स्वामी भक्तांना कसं सेवा सुविधा देता येतील. कारण आपल्याला कसं आहे नुसतं अक्कलकोट शहराचं बोलणं नाही तर येणाऱ्या स्वामी भक्तांचं बोलणं देखील आहे. त्या पद्धतीने आपल्याला अक्कलकोटचा विकास करणं महत्वाचं आहे. हे मला सांगण्यासाठी मी उदाहरण त्यांच्याकडून वेळ घेऊन मी बोलण्यासाठी उभा होतो. कारण आता नगराध्यक्ष बोलायला मी कसं बोलू नये त्यांना बसून मी बोलावलो. माझं कारणच हे होतं की बाबा विकास झाला पाहिजे. हे तळमळीने आमदार साहेब काम करतात, आपण त्याला साथ देणं हे गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यांना ठीक आहे काय असेल ते आपण बसून त्यांनी सांगितलं दादा वगैरे काय. आणि आता जे काय त्यांच्यावर प्रशासक होतं एक 3-4 वर्ष प्रशासक होतं साहेबांनी बरोबर कमी जास्ती केला गोष्टी आपण मान्य करू. पण आता आपलं 300 वर्ष काय प्रशासक असलं तर आपलं वर्ष काय आणि वर्ष राहणार आपलं. आणि आपण वेळोवेळी ते बोर्डामध्ये मीटिंगमध्ये घेऊन त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करू, त्याला सांगू. त्या पद्धतीने आमच्या साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. नगराध्यक्ष साहेबांना नवीन असल्यामुळे त्याला तुम्ही सगळेजण मिळून त्याला मार्गदर्शन करून ते शहराचं काम पुढे चालू आणि ती आलेल्या लोकांना काही त्रास होणार नाही. आपण हे बघू असे या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि आपल्या नूतन नगराध्यक्षांचे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक, विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक, सुकृत नगरसेवक त्यांना माझ्या वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी.